जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचे धम्मदेसना या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, 25 डिसेंबर 1927 या दिनी महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती दहन केली होती. हा प्रसंग दलित समाजाच्या समानतेच्या लढ्यातील ऐतिहासिक टप्पा होता. त्या दिवशी महाड तलावाजवळ जनसमुदाय जमलेला होता. वातावरणात उत्साह आणि तणाव दोन्ही होते. आज आपण अन्यायाच्या प्रतीक असलेल्या मनुस्मृतीचा अंत पाहणार आहोत. ही ग्रंथपुस्तिका शतकानुशतके समाजाला विषमतेच्या बेड्यात अडकून ठेवत आली आहे, असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. ते पुढे म्हणतात, मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्र यांना गुलामगिरीत ठेवले. ती ग्रंथ नाही, ती अन्यायाची जंजीर आहे. आज आपण या जंजीरांना आग लावून समानतेचा दीप प्रज्वलित करणार आहोत. ज्या धर्माने माणसाला गुलाम केले असा धर्म आम्हाला नको. आजचा दिवस हा दलितांच्या मुक्तीचा दिवस आहे. त्यावेळी सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांसहित मनुस्मृतीला अग्नी देतात आणि धुरांच्या लाटांमध्ये जय भीम, समानतेचा विजय असो असा जनसमुदायांच्या घोषणा होता. 25 डिसेंबर हा दिवस आपण दरवर्षी मनुस्मृती दहन म्हणून साजरा करतो. हा केवळ ग्रंथाचा दहन नाही, तर विषमतेच्या विचाराचा अंत आहे. मनुस्मृती दहन हे दलितांच्या समानतेच्या लढ्यातील निर्णायक पाऊल होते. बाबासाहेबांनी दाखवून दिले की अन्यायकारक परंपरा जाळल्या पाहिजेत, समानतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. हा प्रसंग आजही सामाजिक न्यायाच्या प्रेरणेचा दीप आहे. दहनानंतर बाबासाहेब शांतपणे उभे राहतात. सभोवतालच्या जनसमुदाय भावनिक होतो. तेव्हा बाबासाहेब जनसमुदायास संबोधतात. आज आपण केवळ एक ग्रंथ जाळलेला नाही, आपण हजारो वर्षांचा अन्याय जाळला आहे. मनुस्मृतीने आम्हाला अस्पृश्य ठरवले, पण आज आम्ही स्वतःला मानव म्हणून पुन्हा घोषित करतो. ही आग, ही क्रांतीची आग आहे. ती विचारांची, समानतेची आणि स्वाभिमानाची आहे. एवढे बोलताच जनसमुदायामधून जयभीमच्या घोषणा सुरू होतात. काही वेळातच समारोप होतो. त्या समारोपातील एक प्रेरणादायी गीत म्हणजे सर्व लोक एकत्र येऊन ते गीत गातात. ते गीत असे की, जळू दे अन्याय, उठू दे प्रकाश, बाबासाहेबांचा मंत्र, समतेचा विश्वास. मित्रांनो, बाबासाहेबांनी जे कार्य केले हे फार मोठे कार्य होते. तर मनुस्मृती दहन हा केवळ एक धार्मिक प्रतिकार नव्हता, तर सामाजिक क्रांतीचा आरंभ होता. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की विचार बदलले पाहिजेत, ग्रंथ नव्हे तर माणूस महत्वाचा आहे. आज ही घटना समतेच्या लढ्याला प्रेरणा देते. शिक्षण, संघटन आणि संघर्ष हेच मार्ग आहे. धन्यवाद.